नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी यावरती आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे आल्या संध्याताई हिंगणे. नमस्कार संध्याताई. संध्याताईंचा खूप शिक्षणाच्या संदर्भात अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी, नाशिक, जुन्नर, पुणे आणि मुख्य म्हणजे आमच्यासाठी अक्षरनंदन शाळा ही जवळची आहे. त्याच्यामुळे या सगळ्या अनुभवांविषयी आज आपण गप्पा मारूया. तर मला सांगा की पहिल्यांदा स्त्री चळवळ तुमच्या आयुष्यात कधी आली? स्त्री चळवळ अशा ह्याच्या खाली नाही आली, पण जे छोटे छोटे तुकडे आता आठवतात त्याला स्त्री चळवळ म्हणत असावेत असं आता वाटतं. बरोबर. तर अशा अनेक छोट्या छोट्या तुकड्यातून ती येतच राहिली लहानपणापासून. पण आत्ता जाणवतं की अरे हा, ही स्त्री चळवळ होती किंवा हे आपण स्त्री चळवळीच्या खात्यात टाकू शकतो हा अनुभव. बरोबर. असे आता बरेच आठवतात. पण त्याला खूप काही मी अशी भिडलीये किंवा त्याच्यावर चर्चा केलीये, त्याच्यावर प्रचंड वाचन केलंय असं काही नाही. पण नक्की ते आपण स्त्री चळवळीच्या ह्याच्यामध्ये अंगाने किंवा त्या खात्यामध्ये नक्की टाकू शकतो तो अनुभव. ओके. लहानपण तुमचं कसं होतं आणि कुठे गेलं मुख्य? माझं लहानपण पुण्यातच गेलं. जन्म तिकडे खानदेशात झाला, पण बालपण सगळं पुण्यात गेलं. आणि माझे वडील पण शिक्षण क्षेत्रात होते. तर ते हिंदी, त्यांचं नाव प्रदपुराणिक. आणि ते बरंच शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम होतं. आणि इकडे हिंदी हायस्कूल म्हणून शाळा आहे कॅम्पमध्ये, जास्त करून हिंदी मीडियम शाळा आहे. आणि त्याच्यात मिलिटरी मधल्या लोकांची मुलं खूप जास्त असायची. त्यामुळे जवळजवळ ते मिलिटरी स्कूल असल्यासारखंच होतं गोळीबार मैदानाच्या तिकडे. त्याचे ते अनेक वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. आणि राष्ट्रभाषा सभेचे ते अनेक वर्ष प्रधानमंत्री होते. हिंदीत त्यांचं प्रचंड काम आहे आणि अनेक पुस्तकं त्यांनी त्याबद्दल लिहिलेली आहेत. ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते होते आणि त्यांचे खूप काम होतं या क्षेत्रात. आणि आई तशी म्हटलं तर गृहिणी होती, पण ती खूप सजग गृहिणी होती. म्हणजे माझ्या भावाबरोबर ती मॅट्रिक झाली. अरे वा. आणि खेड्यातून आलेली होती, पण तिच्या माहेरी अतिशय चांगली एक संस्कृती तिला बघायला मिळाली. म्हणजे माहेर कुठलं तिचं? पारोळ म्हणून गाव आहे तिकडे खानदेशात, तिथलं. पण आल्यानंतर तिने स्वतःमध्ये बदल करून स्वतःची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारे, ती मग पुढे BA झाली, अनेक संस्थांचं काम करायला लागली आणि स्वतः विचार करून प्रत्येक गोष्ट करणं हे तिचं महत्त्वाचं. हे तिचं अजूनही म्हणजे की आता साधा आमचा वाडा होता, मी सदाशिव पेठी आहे. तर वाड्यातलं वातावरण तसंच होतं. म्हणजे मला आठवतंय समोरची माझी मैत्रीण माधुरी, तिला अंड खायला सांगितलं होतं, तर त्याची सालं तिची आई कचऱ्याच्या गुंडाळून असं छान. बापरे, माधुरी अंड खाते म्हणजे कदाचित तिला भीती वाटली असेल की मला या खेळायला घेतात नाही, असंच वातावरण होतं. आणि तुम्हाला बहीण भाऊ? मला 2 मोठे भाऊ आणि एक डॉक्टर आहे त्यातला, एक चीफ मेट्रोलॉजिस्ट म्हणून होता टेल्कोला, आणि बहीण मोठी. ती पण तिथे काही असा होता का मुलगा मुलगी भेद, की म्हणजे भावाला विशेष काही आणि मुलींना नाही? असं नव्हतं. कारण वडील तसे पुरोगामी होते, पण मला असं आठवतं की त्यांचं पुरोगामित्व सोयीनुसार असायचं. त्यांना जेव्हा पटेल तेव्हा पुरोगामी. पण त्यांच्या मताविरुद्ध जर कोणी काही गेलं तर मग ते बाजूला ठेवून द्यायचे. तर त्यांचं ऐकलं पाहिजे. आई बाबांचं नातं कसं होतं? पुन्हा थोडस की ते खूप डॉमिनेटिंग होते, प्रचंड डॉमिनेटिंग होते. म्हणजे त्यांचं म्हणणं खरं व्हायला पाहिजे, सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, फुल स्टॉप. बट ॲट द सेम टाइम मला कितीतरी वेळा आठवतंय
की माझ्या वडिलांचे मित्र घरी आले की वडील गावाला गेलेले असायचे. ते आमचं असं छोटंसं स्वयंपाकघर होतं, तिथं आईच्या शेजारी पाठ ठेवून गप्पा पण मारत बसायचे. किंवा नागेश पिंगळे म्हणून वडिलांचे मित्र होते बडोद्याचे. तर एकदा ते आले तर त्यांचा वाढदिवस होता. तर आईनी भावाला सांगितलं, जा रे आज नागेशचा वाढदिवस आहे, शर्ट पीस घेऊन ये. म्हणजे त्या काळात ती शर्ट पीस देऊ शकते मोकळेपणी, हे पण होतं. पण ऍट द सेम टाइम वडिलांचं डॉमिनेशन पण होतं. पण तुम्हाला मुलगी म्हणून कधी असं वागवलं का की लवकर घरात यायला पाहिजे किंवा असंच वागायला पाहिजे, हेच कपडे घालायला पाहिजे? थोडंसं त्या काळानुसार जेवढं होतं तेवढं होतं. पण ते वडिलांचं होतं, आईचं नव्हतं? नाही, आईचं कमी होतं, वडिलांचं होतं. म्हणजे मला आठवतंय मी स्वतःच खूप कन्फ्युज्ड लहानपण माझं आठवतं मला. म्हणजे मला खूप गोंधळलेली असायची मी, की मुलांशी बोललं तर सगळे काय म्हणतील. आई म्हणायची काही म्हणत नाही, काय बाबासारखा विचार करते. हो अगदी. पण मलाच असं थोडीशी वडिलांचा राग खूप जरा हे होता. आणि थोडे म्हणूनही पण स्पष्टपणे सांगायचं तर ते थोडे ड्रामेबाज होते. म्हणजे रागाचा ड्रामा करायचे का? कसलं नाही, मग बेशुद्धच पडतील. खूप मनाविरुद्ध झालं जरा की मग. आणि मला वाटायचं की मनातून आम्हाला सगळ्यांना चौघांनाही वाटायचं की ते खोटं आहे, नाटक ड्रामा आहे, की आपल्याला हवं ते करून घेण्यासाठीचा प्रयोग होता तो प्रयोग असायचा. आणि म्हणजे मला काही काही त्यांच्या गोष्टी खूप भावतात, आवडतात. बट ॲट द सेम टाइम असं वाटतं की कदाचित घरची गरिबी लहानपणापासून बघितलेली, किंवा खानदेशातल्या शिरपूर नावाच्या छोट्या गावातून ते इथं आलेले, आणि माझ्या जन्माच्या वेळी ते BA झाले. म्हणजे एका बाजूला ते असे पण होते, पण शिरपूर म्हणून आम्ही जिथं होतो, जिथे माझे वडील शिक्षक म्हणून होते, तिथं त्यांनी एक ह्याचं घर घेतलं होतं, 3 मजली भूताचं घर होतं. आणि ते भूताचं घर आहे म्हणून कोणी घ्यायचे नाही, पण त्यांनी ते भाड्याने घेतलं होतं. वरच्या मजल्यावर म्हणे आम्ही राहायचे सगळे, मी 3 वर्षाची वगैरेच होते. आणि खालच्या मजल्यावर तिथं शेतकऱ्यांच्या मुलांना ते ठेवायचे, ते शेतकऱ्यांची शिक्षणासाठी. आणि त्यांनी फक्त धान्य घेऊन यायचं पोतभर, जेवणाची सोय म्हणून, आणि शाळेची फी भरायची. कारण वडिलांकडे काही पैसे नव्हते, अगदी बेताचीच परिस्थिती, पण ती सोय व्हायची. आणि शिकली मुलं, आणि असंख्य, त्यामुळे ते खूप पॉप्युलर असतील. म्हणजे मुलांना म्हणजे सोनं केलं अनेक जणांचं त्यांनी. ही पण एक बाजू होती त्यांची. किंवा त्या वरणगावला ते शिक्षक म्हणून होते, तर आता मधुवाणी म्हणून आमचा तो हे होता, मधुभाऊ सांगायचा की तेव्हा त्यांनी लेखच दिला होता मधुभाऊनी, की आम्हाला सगळ्यांना सर म्हणजे असं, आम्ही सगळी वानरसेना त्यांच्या मागे. साने गुरुजींना ते शाळेत याच्यात गावात घेऊन आले. तिथलं मंदिर होतं ते हरिजनांसाठी खुलं केलं वडिलांनी. म्हणजे ही पण एक त्यांची बाजू अतिशय पॉझिटिव्ह होती. इतकं आहे. सगळे मधुभाऊ वगैरे दुसरे आणखीन 1-2 होते, ते अजूनही कितीतरी वडिलांच्या गोष्टी सांगतात की होते ते रागीट होते, पण हे पण एक त्यांची बाजू होती की आमचं भलं केलं आयुष्याचं त्यांनी. बरोबर. तुमचं शिक्षण कुठे आणि कसं झालं? हुजूर पागेत झालं. आणि आधी 5वी पर्यंत भावे स्कूलमध्ये, 6वी ते 11वी हुजूर पागा. मग मी SP कॉलेजमध्ये सायन्सला ऍडमिशन घेतली. पण 2 वर्ष होत नाही तर मी लग्न करून मोकळी झाले. आपलं आपण पळून वगैरे जाऊन का काय? अरे वा, कसं काय, का पळावं लागलं? माझ्या बहिणीचा तो धीर होता. बरं. आणि जरा दुर्दैवाने दोन्ही घरांमध्ये खूपच काहीतरी भांडणं झाली, चक्क मोठी. पहिल्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेला, बहिणीच्या लग्न झाल्यानंतर. आणि मग माझा नवरा आणि माझ्या 10-11 वर्षाचं अंतर होतं. तर त्यांना मुली बघायला सुरुवात झाली होती. त्यांनी सांगितलं की मला हिच्याशी करायचंय लग्न. आधी घरून ठरवलं कारण तेव्हा संबंध चांगले होते, पण मग पुढे बिघडले म्हटल्यावर मग आम्ही दोघांनी जाऊन
कुठे आळंदीला? नाही, ठाण्याला. बर. आणि कोणाच्या तरी घरी का, नातेवाईकाकडे? नाही, यांच्या मित्राच्या घरी. नातेवाईक वगैरे कोणी नाही. बर बर. मग त्याच्यानंतर आम्ही दोघंच राहत होतो. 18 पूर्ण झाली होती मला. बरं. मग लग्न झाल्यावर शिक्षण? लग्न झाल्यावर मग लगेच नाही, मग मुलगा झाला लगेच. बरं. आणि मग मी BSc सोडलं. स्टॅटिस्टिक्स घेऊन मी BSc करत होते, ते सोडलं. मग मी हिस्ट्री घेऊन BA केलं, सोशियोलॉजी घेऊन MA केलं. आणि ड्रॉइंगची पण परीक्षा MA तुम्ही काहीतरी केलेत ते नंतर? ते नंतर सगळं नाशिकला आल्यावर. ओके ओके. पण मग नवरा काय करत होता आणि तुमचं सहजीवन कसं होतं? नवरा माझा इंजिनियर होता आणि तो अतिशय चांगला होता. म्हणजे केवळ तो मॅच्युअर आणि हे होता म्हणून माझा संसार. मी अजिबात मॅच्युअर नव्हते. मला खूप ठाम असे विचार नव्हते. माझ्या नवऱ्याचे जे विचार तेच माझे विचार होते. आणि तो पण त्याचे विचार चांगले होते. RSS वाल्या होता तो. आणि आमच्या आईकडे वडील माझे SM जोशी आणि हे सगळं एकदम. म्हणजे मी लहानपणी सेवा दलात जायचे, त्यामुळे सगळे ते लोक आमच्या घरी कायम असायचे. पण म्हणजे तेव्हा तुम्ही म्हणताय तसं की आता नवऱ्याचे विचार माझे, म्हणजे मग आपला काही विचार नाही करायचा की बाबा काय म्हणत होते किंवा आपण सेवा दलात काय ऐकलो? नाही, काही नाही. कारण एकटी होते. माझ्या मुलाला तर सासऱ्यांनी वगैरे 7 वर्षाचा झाल्यावर बघितलं. अरे बापरे, इतका विरोध होता? इतका विरोध होता. तर मग नवऱ्याचं, आणि तो खूप चांगला होता माझा नवरा, अतिशय चांगला होता. तो म्हणायचा तू थोडी लहान आहेस अजून, जरा मोठी झालीस की तुला कळेल सगळं. पण त्याचे जे विचार तेच माझे विचार. पण त्याचा बाई म्हणून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? म्हणजे तिथे तुमचं इक्वॅलिटी होती का म्हणजे उलट वडील या विचाराचे असून? नाही, थोडस उलट होतं की मी घेईन ते प्रमाण होतं घरात. ओके. माझ्या निर्णयाला जास्त प्राधान्य असायचं, कारण त्याच्या मनात सदैव की ही घर सोडून आपल्याला साथ द्यायला आली आहे, तर तिला खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. रिस्पेक्ट केलंच पाहिजे अशा अर्थाने. आईकडे वगैरे पण जायचे मी, पण आम्ही दोघंच असायचे, त्यामुळे लोणचं चांगलं मुरलं ते कोणीच नव्हतं. मग तिथे काय राष्ट्रसेविका दल किंवा असं तुम्ही काही केलं? ऍक्टिव्हली काही RSSचं केलं? नाही, काही नाही मी केलं. पण तो ओपनली हिंदुत्ववादी होता. म्हणजे त्याच्या ह्याच्यात इंटरव्ह्यूजला वगैरे सुद्धा तो निवड करताना हिंदू घ्यायचा चक्क. पण मी कधीही काहीही त्या बाबतीत बोलायचं नाही, काही नाही. कारण मी माझं शिक्षणाच्या मागे मग मी लागले. बरोबर. मग मी BA पूर्ण करण्यामध्ये लागले. मुलाचं संगोपन नाही. मग मी माझं ड्रॉइंग खूप चांगलं होतं लहानपणापासून. मग मी शिवण शिकले. बाहेरचं शिवण मी शिवत होते. नंतर मग मी LIC ची परीक्षा देऊन LIC एजंट झाले. कुठतरी युनिफॉर्मचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि मग खूप वर्ष युनिफॉर्मचं मी कॉन्ट्रॅक्ट घेत होते. ते मी म्हणजे एप्रिलमध्ये तिथं जाऊन बसायचं. मुलांची छोटी शाळा होती ना, मुलांची मापं घेऊन यायची आणि जून मध्ये त्यांचे शिवून द्यायचे. हे कितीतरी वर्ष. ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे त्यामुळे तेव्हा कॅमलिननी त्यांच्या तुमच्या परीक्षा छोट्या घेतल्या आणि आमचं ड्रॉइंग खूप चांगलं म्हटल्यावर आम्हाला प्रशिक्षण दिलं. आणि तेव्हा फॅब्रिक कलर्स नवीन होते. बरोबर, कॅमलिनचे. मग त्याचे मी क्लासेस घ्यायचे आणि मग मी जेवढे खपवीन त्याचं चांगलं कॉम्पेन्सेशन मिळायचं. पण म्हणजे एकूण तुमची आर्थिक परिस्थिती कशी होती लग्न झाल्यावर? बरी, खाऊन पिऊन सुखी. आणि मुलगा एकच का पुढे अजून झाला? मग पुढे 8 वर्षांनी मुलगी झाली. ओके. मग तुमचं स्वतःचा मुलगी वाढवताना हा मुलगा आहे, हा कुलदीपक आहे असं डोक्यात होतं? अजिबात नाही. ओके. आणि नवऱ्याच्या? नाही, त्याच्याही नव्हतं. अजिबात नाही. एक अगदी म्हणजे योग्य रीतीने आम्ही दोघांनी वाढवलं की कुठेही तसूभर सुद्धा इकडचं तिकडे नाही. जी आवड आहे ती. आणि नियम सगळ्यांसारखे, नियम दोघांना सारखे, अगदी सारखे. आणि माझा नवरा थोडासा त्यावेळी सुद्धा मुलांना फार रागवायचं नाही, त्यांच्या मतांना किंमत द्यायची. हो, माझा नवरा खरंच चांगला होता. लवकर गेला बिचारा, गेली. कशाने गेलं ते?
शेवटी हार्टफेलने गेले, पण त्यांना डायलिसिस वगैरे पण होतं, आजारी होते ते पण थोडेसे. म्हणजे तुमची खूपच स्ट्रेस झाली असेल या सगळ्या ह्याच्यात की मुलांना सांभाळणं आणि मग नोकरी करणं गरजेचं व्हायला लागलं का? थोडंसं. मग मी ट्युशन्स घ्यायला लागले ठाण्याला सुद्धा. आणि मग नाशिकला गेले. तेव्हा तुमचं तुम्हीच गेलात? तेव्हा मिस्टर होते. पण काय झालं, नाशिकला आमचं खूप मोठं घर होतं असं, आणि तिथं मग सासऱ्यांना मुंबईला यायचं नव्हतं. सासूबाई गेल्या. मग सासरे म्हातारपण त्यांचं, माझी अपंग नणंद होती. त्या ड्वाफ होत्या एवढ्याच. पूर्ण बहिऱ्या होत्या, जवळजवळ 80% ऐकू नाही यायचं. म्हणजे तोही तुम्हाला एक अनुभव आहे वेगळा अपंगांबरोबर डील करण्यात. तो कसा होता हो? चांगला होता मी म्हणेन. म्हणजे स्वतःला सासरे आमचे अतिशय कडक होते, अतिशय कडक होते. पण नणंद तशी पुष्कळच चांगली होती. म्हणजे माझी सख्खी बहीण माझी सख्खी जाऊ आहे. तिला या सगळ्यांचा अजिबात चांगला अनुभव नाही. खूप तिला त्रास दिला या सगळ्यांनी. म्हणजे इथं मी जास्त ही जी चळवळ आहे तिथे मला महत्व फार कळलं. माझी बहिणीचं तर घेतलं तर ती अशी चवताळून उठते. इव्हन ते पुढचे 4 इंच कापून टाका सगळ्यांचे. ओके. खूप त्रास झाला तिला, नवरा सासरे सगळ्यांकडून खूप त्रास झाला. पण समहाऊ मला नाही एवढा त्रास झाला. पण त्रास नाही झाला याचं बाकीच्या, मी स्वतःच्या तोंडाने सांगणं कितपत योग्य होईल मला माहिती नाही, पण बाकीचे सगळे म्हणतात तसं की तुम्ही केलं मनापासून म्हणून नाही झाला. खरं तर हो, खूप सासरे कडक होते, पण मी मनापासून करत राहायचे. नणंद आत्ता 2 वर्षापूर्वी वारली. 36 वर्ष माझ्या बरोबर होती. म्हणजे आत्ता सुद्धा गेली तोपर्यंत तुमच्या बरोबरच होती पुण्यामध्ये. ओके. कारण मग तो खरंच खूप मोठा हे आहे ना की. पण म्हणजे मग मला नेहमी असं वाटतं की सगळ्या बायका बहुतेक असंच विचार करत असाव्यात, किंवा मी तरी केला की ज्यांनी माझ्या घरात शांतता नांदते ते मी करणार. बरोबर. मग त्याच्यासाठी मला म्हणजे मला स्वतःला देवाची वगैरे आवड नाही, पण आमच्या सासऱ्यांना सर्व श्राद्ध सगळं म्हणजे येतं म्हणायचं आपलं श्राद्धा पक्षांमध्येच बुडालेलं घर आहे. पूजा घाला दादा कधीतरी, सारखी यायचं पक्ष यायचं श्राद्ध अमकं डमकं, पण तेच असायचं आमचं. पण ते तुम्ही केलं? हो, मी केलं. इव्हन उभ्याच्या गौरी गणपती सगळं केलं. जेव्हा संपलं हे, नणंद गेली, सगळे झालं, तेव्हा बाय बाय डब्यात येतात देव माझे. हो, म्हणजे विशेष आहे ना. आणि हे करत असताना तुम्ही मगाशी म्हणालात तसाच तुम्ही विचार केला का की उगीच भांडण तंडण संघर्ष करण्यापेक्षा हे करून टाकू बास, आणि त्यांनी काही वाईटही होत नाही. हो, बरोबर. घरात मुलांना पण त्या दिवशी छान गोडधोड खायला मिळतं मस्तपैकी. व्हाय नॉट. म्हणून म्हटलं माझा नेहमी एकच प्रयत्न असायचा की घरात शांतता हवी. माझा नवरा म्हणला एकदा, तुला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा थांबव. मग नणंद मग एकदा एका मॉर्निंग एका सकाळी मी निर्णय घेतला की यावर्षी नाही बसवायचे. मग सगळं नाही तर सगळं नाही, मग सगळे डबे ह्याच्यात देव पण मी सगळे डब्यात ठेवले. सगळं बंद. पूर्वी नव्हतेच, म्हणजे लग्न होऊन आले तर माझ्याकडे देव नव्हते, कित्येक वर्ष देव नव्हते. मग सासूबाईंनी सांगितलं की माझी खूप इच्छा आहे की सगळं तू करावं. माझ्यावर त्यांचा फार विश्वास, कारण शांत होते, सगळं करायचे. बरोबर. बहीण थोडी तापट होती जरा, त्यामुळे तुझ्याच जवळ आम्ही राहावं, तूच सगळं करावं. करायचंय, मग तुम्हाला बरं वाटतंय ना, मग मी करते. आणि मग सामाजिक काम असं बाहेर जाऊन काही केलं? नाशिकला असताना मी ठाण्याला फारसं नाही केलं. ठाण्याला मुलं लहान असतील, मुलं लहान होती, पण तरी सुद्धा मी तेव्हा एक छोटा गट बांधला होता आमचा बायकांचा ठाण्याला. आणि किती एक 7 जणींचा होता. आणि म्हणजे समजा जर आमच्या 7 जणींपैकी कुणाला जर काही प्रॉब्लेम आला
की बँकेत झाला किंवा काय पोस्टात 1 किलो झालं, मग मी पटकन 6 जणी 7 जणी जमा व्हायचो आणि तिथं जायचो. दबाव पडायचाच. ओके. हा, अरे वा, म्हणजे ग्रेटच आहे की, मोठं कामच आहे. नाही पण म्हणजे छोट्या प्रमाणावरच मोठं काम असं आहे ना ते, असं महत्वाचं आहे. पण असं छोटं छोटं करायचे आपले, पण खूप नाही. नाशिकला मात्र शाळेत मात्र मी भरपूर काम करायचे. आणि एकूण शिक्षणाची खूप आवड. हो हो, शिकवायची आवड. बरं, अरे वा. आणि तिकडे अक्षरनंदनच्या 180 डिग्रीज मध्ये विरुद्ध काम मी करायचे. म्हणजे पारंपरिक सगळं. पारंपरिक म्हणजे स्पर्धा परीक्षा, त्याच्यात उतरवणं मुलांना, वक्तृत्व स्पर्धा, त्याची भाषण लिहून देणे, ती पाठ करून घेणे, ती म्हणून घेणे. हे वाक्य असंच म्हटलं पाहिजे, आरशासमोर 100 वेळा म्हण, असं करून घेणे. आणि सगळ्या स्पर्धांमध्ये इव्हन मुलांना मी मुंबईला पण घेऊन जायचे स्पर्धां. इतक्या स्पर्धांची मी इन्चार्ज होते. आणि इकडे आल्यावर काय झालं मग? त्रास झाला त्याचा? म्हणजे ऍडजस्टमेंट बऱ्याच मला सुरुवातीला, कारण अक्षरनंदन मध्ये पूर्ण वेगळं वातावरण आहे. पण मी ते पण समजून घेतलं की हो, हे बरोबर आहे की स्पर्धा नकोत. कारण जेव्हा मी स्पर्धेला कॅन्डिडेट असते तेव्हा माझं शेजारच्याला नको मिळू दे, हीच इच्छा, ही मनात एक निगेटिव्ह भावना तुमच्या मनात येते की त्याचं नको, मला मिळू दे म्हणजे त्याला नको मिळू दे. बरोबर. नकळत ही जी स्पर्धेचं हे आहे, म्हणजे इथं आमच्या इथं अक्षरनंदन मध्ये स्कॉलरशिपला अजिबात बसवायचं नाही. आणि तिथं माझे स्कॉलरशिपचे क्लासेस प्रसिद्ध अगदी नाशिकला. पण मग इथे आल्यावर तुम्हाला सॉर्ट ऑफ ट्रेनिंग किंवा असं काही झालं? म्हणजे अक्षरनंदन मधले दिवस कसे होते तुमचे, आणि तिथे तुम्ही काय काय केलं? अक्षरनंदन मधले मला तर नेहमी असं वाटतं की पूर्ण माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. कारण हे संपूर्ण नवीन विचार होते. नाशिकला मी शाळेत होते सिनियर टीचर म्हणून, आणि बेसिकली मी अगदी प्री प्रायमरी पासून सुरुवात केली, कारण माझ्या मुलीच्या वेळेत मला करायचं होतं. ती प्रायमरीत तर मी प्रायमरी, ती प्री प्रायमरी मी KG असं. आणि ती हायस्कूलला गेल्यावर 1 वर्षांनी तिथं हे झालं. पण तिथं सुद्धा काय व्हायचं की मला जेव्हा कळलं की आता एक जागा होणार आहे, आणि त्या ज्या, कारण नोकऱ्या सुद्धा पटकन मिळत नाही, तर ती जी जागा होणार होती ती हिंदीच्या शिक्षकाची होती आणि क्राफ्ट होतं. तर मी 1 वर्षात सकाळ दिवसभर शाळा, घर सांभाळून सगळं पंडित केलं मी. आणि क्राफ्टचा टीचर्स डिप्लोमा पण केला दुपारी. असं सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30-8 पर्यंत मी ते 1 वर्षात सगळं पूर्ण करून मग मला ती जागा मिळाली. पण मग जेव्हा तुम्ही क्राफ्टच्या टीचर होत्या तेव्हा असं, म्हणजे आता अक्षरनंदन मधलं वातावरण आणि तिथलं वेगळं. तिथलं म्हणजे कसं की हे असंच करा, म्हणजे चौकून म्हणजे चौकून, मग ते कसं, म्हणजे अगो बाई मला इतका त्रास व्हायचा. आमची ड्रॉइंगची टीचर तर पानांना जर काही रंग द्यायचा असेल तर ती शेड करून तिच्याकडे जायची मुलांनी, हा देऊ, थोडा पांढरा घाल. अरे मला जाणवायचं की अरे अगं असं कसं, एक त्याच रंगाची पानं कशी असतील. बरोबर, इतकं टिपिकल होतं शाळेमध्ये. पण मग मी म्हणजे माझ्या विचारांनी मी जेव्हा ड्रॉइंग करायला सुरुवात केली ते ॲप्रिशिएट झालं तिथं की निसर्ग केवढा आहे, तुम्ही अमुकच रंग द्या ना, हिरवा द्या ना, पिवळा द्या ना, निळा, काही बिघडत नाही. बरोबर, असं जेव्हा झालं तेव्हा त्या शाळेने पण ॲप्रिशिएट केलं. तिथं मी खूप म्हणजे खूप नाटकं लिहिली. खूपच मी नाटकं लिहायची. आणि आमचा 3घींचा ग्रुप होता, दुसरी टीचर बसवायची, तिसरी म्युझिक द्यायची. म्हणजे तिथं कुमार साहित्य संमेलन झालं तेव्हा माझ्या नाटकाचं इतकं ॲप्रिसिएशन विंदांनी केलं. त्यांच्या हस्ते माझं पारितोषिक वगैरे देऊन सन्मान पण झाला. किंवा तिथून निघाले तेव्हा
सर्वोत्कृष्ट प्रयोगशील शिक्षिका. अरे वा, तुम्ही बरोबर लायकच होता तिकडे यायला अक्षरनंदनला. हे आता स्वतःच्या तोंडाने सांगू नये, पण वास्तव आहे ते. तो आनंद मिळाला मला तिथं की खूप नाटकं, मी बालनाटकं लिहायची. बर, मग इथे आल्यावर काय काय केलं अक्षरनंदन? इथे आल्यावर मी बालनाटकं नाही कधी लिहिली. इथली पठडी खूप वेगळी आहे. हो, पण मग त्याच्यामुळे तुम्ही शाळा प्राचार्य होता का काही दिवस तुम्ही? तर ते कसं सगळं? मी काय झालं, मी इथं आले ना तेव्हा गौरीताईंसारख्या इतक्या समर्थ वेगळ्या विचारांच्या प्रिन्सिपल इथं होत्या. म्हणजे ही किती सालची गोष्ट? मी 2000 साली माझे मिस्टर गेले आणि मी लगेच 1 जानेवारीला इथं आले. आल्यानंतर हेमा होनवाड माहिती ती माझी अगदी म्हणजे सख्खी मैत्रीण म्हणतात. तर मग मी तिला म्हटलं मला इथेही काहीतरी काम करायचंय ग. तर मग ती विद्याताई आणि हेमाताई मैत्रीण आहे. मग हेमा मला विद्याताईंकडे घेऊन गेली. मग विद्याताई म्हणल्या की आमच्या इथं हे सगळं सुंदर आहेच, पण मोठ्या शाळेत जी एक परीक्षा सिस्टीम म्हणा, मार्कलिस्ट बनवणं, अंक करणं, हे जे कार्यालयीन भाग असतो तो बसवणारं कोणीतरी व्यक्ती आम्हाला हवी आहे. ती मात्र माझी तिथं नाशिकला पक्की झाली होती. कारण आमची 5 तुकड्या असं सगळं, म्हणजे मग त्याचं जे काही एक वेळापत्रक बनवणं, अमकं पासून सगळं एक असतं पठडी बाजू, ते काही वेळा गरजेचंच असतं. सुविहितपणे शाळा चालवायची असेल तर मग मला तसा अनुभव होता. म्हणून मग त्यांनी मला सुपरवायझर म्हणून घेतलं. आणि मग हे कार्यालयीन बराचसा भाग, म्हणजे कार्यालयीन म्हणजे गौरीताई होत्याच, पण हे म्हणजे वेळापत्रक बनवणं, प्रश्नपत्रिका काढताना कशा पद्धतीने पेपर, हे जे होतं परीक्षा पद्धत, हे सगळ्यात मी कोऑर्डिनेशन करायची. आणि गौरीताई इतक्या प्रगल्भ विचारांच्या आणि इतक्या उत्तम व्यक्ती होत्या की माझ्यावर त्यांचा खूप प्रभाव पडला. मी तिथं अक्षरशः टिपकागतच होते म्हणायला बरोबर. आणि मुलांबरोबर कसं नातं होतं अक्षरनंदनच्या? खरं सांगायचं तर उत्तम. ओके, अतिशय उत्तम. मग तुम्हाला असा फरक जाणवला का की इथले विद्यार्थी आणि तुमचे नाशिकचे विद्यार्थी यांच्यामध्ये काही फरक आहे असं का? हो. कशा पद्धतीचं की तिकडे अगदी पठडीबाज जरी शाळा असली तरी सुद्धा रिस्पेक्ट दाखवायची एक पद्धत, आदर दाखवायची एक पद्धत, वागण्याची पद्धत की पटकन येऊन सारखे पायाच पडणार, त्याची मला सवय होती आणि ते मला आवडायचं. खरं सांगते, सवय होते त्याची. आणि भयंकर आवडायचं म्हणजे असं मी त्याच्यासाठी असुसलेले होते असं नाही, पण छान वाटायचं. आणि इथं आल्यावर ही सगळी मोकळी मुलं, स्वतंत्र विचारांची अक्षरनंदनची. तुला काय वाटतं हे महत्वाचं तिथं. पण ते पण मला अडॉप्ट झालं छान, कारण विद्यार्थीच मला खूप आवडतात बेसिकली. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांशी अजूनही, म्हणजे माझ्या घरी अजूनही अनेक विद्यार्थी येतात, मला मदत करतात, मला कुठं कुठं घेऊन जातात. म्हणजे अगदी आत्ता मध्ये मी ह्याला चालले होते, अमेरिकेत मुलीकडे चालले, इथं एअरपोर्टवर उदाहरणार्थ काय आयपॅडच विसरले. मग काही नाही, एका स्टुडंटला सांगितल्यावर तुम्ही काय काळजी करू नका, तिकडून हे पाठवून द्या नोट, आणि मग ते घेऊन जाते, सगळं करतात. आणि अजूनही अगदी कोणी स्वीडनला असलं तरी सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये असतात. खूप विद्यार्थी प्रेम करतात, खूपच प्रेम करतात. आणि अक्षरनंदनचे विद्यार्थी म्हणजे तर खूपसे विद्यार्थी बऱ्यापैकी अपबीट गोष्टी त्यांनी काय काय केले, खूपच. आणि मला त्याचं कौतुक वाटतं, खूप कौतुक वाटतं. पण ती वेगळ्या पठडीतले, म्हणजे त्यांचं घरचं वातावरण पण खूप वेगळं आहे. बरोबर. अक्षरनंदनचे पालक पण एका वेगळ्या विचारसरणीचे आहेत. बरोबर. आणि ते तिथं टाकताना त्यांनी ते सगळं ऍक्सेप्ट केलेलं आहे. बरोबर. की नाही आम्ही स्कॉलरशिपला बसवणार किंवा स्पर्धा नाही होणार. मला कितीतरी गोष्टी इथं आल्यानंतर इतक्या वेगळ्या जाणवल्या, बाप रे. हो, मला अगदी खूप माझ्यावर अक्षरनंदनचा प्रभाव आहे. मला आठवते मी आले तर तिथे एक
कुको असायचा, कुतूहल कोपरा, आणि त्याच्या शेजारी सेतू म्हणून पेटी असते, अजूनही आहे ती. आणि मग मी ॲज अ सुपरवायझर मला ती पेटीला कुलूप असायचं, ते मी काढायचं आणि आतल्या चिठ्ठ्या वाचायच्या. ओके. तर एका शिक्षिकेबद्दल एका मुलांनी इतकं 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 वाईट लिहिलेलं होतं. बापरे, मला सवय. मुलं नावानिशी लिहायचे का नाही? नुसतं जे वाटतंय ते जे वाटतंय ते तुम्हाला, आणि त्यांना ते परमिशन होती, काय वाटतंय ते लिहा. बरोबर. तर मग हाडळे मेलीन वाटेल ते लिहिलेलं होतं. मी पठडीबाद शाळेत आलेली, नमस्कार सारखे. बापरे, मी गौरीताईंकडे गेले, गौरीताईंना चिठ्ठी दाखवली. गौरीताईंना म्हटलं, गौरीताई मला सवय नाही होय असं कधी फेस करायची. त्या म्हणल्या, अगं कितीतरी जणांनी मनात म्हटलं असेल. हो, त्यांनी खरं म्हटलं. त्यांनी खरं म्हटलं. जसे एकदम म्हटलं, मी पण माझा इतका नवरा चांगला आहे तरी अनेकदा त्याचा खून केलाय. बेस्ट आहे. सो संध्या ते ऍक्सेप्ट इट. मग मुलांशी उलटे मग मी बोलणं केलं की ह्या सगळ्या भावना अगदी नॉर्मल आहेत, त्या येणं काही चुकीचं नाही, पण त्याची अभिव्यक्ती कशी असावी, त्याच्यातही आपला स्तर दिसला पाहिजे. की सगळे हसत आनंद म्हणून वेड्यासारखाच तो साजरा करतायत, किंवा राग आलाय म्हणून याला मार त्याला मार नाही. ती अभिव्यक्तीमध्ये महत्व आहे, ते कशा पद्धतीची असली पाहिजे. मग काय उपदेश एक 4 मुलांना. म्हणजे बेसिकली मुलांबरोबर बोलणं होऊ शकलं. मला आठवतंय की एक क्लास होता टिळक रोडच्या इथं, तर त्या सरांनी सांगितलं की मी अक्षरनंदनची मुलं घेणार नाही क्लासमध्ये. तर मग त्या मुलांनी येऊन सांगितलं, एक होतं माझं की माझी अजूनही सगळ्यांना की माझ्याकडे अगदी 1ली ते 10वी कोणी मुलं कधीही गप्पा मारायला यायचं. ते मी ऐकली तुमची ख्याती आणि मला खूप आवडायचं. किती किती काय काय, म्हणजे माझी 9वीची जी तोंडी परीक्षा ती मी घ्यायची, आणि 10वीची 9वीची जवळजवळ 5 महिने माझी तोंडी परीक्षा सुरू असायची. खूप मुलांशी बोलणं, की शाळेचं जे धोरण आहे की युनिफॉर्म नाही, तुला काय वाटतं, अशा पद्धतीचं मुलांशी बोलणं माझं खूप व्हायचं, चिकारच व्हायचं. आणि बहुतेक मुलांना युनिफॉर्मच आवडायचा. हो, कारण बाकीच्या शाळेत असतो नाही. मग त्यांचं म्हणणं, 9वी 10वीच्या मुलांचं म्हणणं की मुलं ब्रँडेड कपडे घालतात. आणि जरी शाळेचं हे चांगलं असलं, शाळा सतत आम्ही सांगायचे की ब्रँडेड कपडेपेक्षा सरळ साधे सुती घाला. पण ही ठराविक वयातली मुलं काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसतातच. पण म्हणजे असं पुढे जाऊन मी म्हणायची, तुम्हाला नक्की कळेल की या मागचा हेतू काय होता. आता मी सांगेन तुम्हाला हेतू, पण तुम्हाला पटणार नाही, कदाचित पटणार नाही वगैरे. त्यामुळे विद्यार्थी हे मला खूप 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 आयुष्यभरचे मिळाले. आणि ती अक्षरनंदनची खूप मोठी हे मला आयुष्याची मिळाली. आणि विचार पण, वंदनाताई, विद्याताई, गौरीताईंचे तर विचार मी शेजारी बसून किंवा वंदनाताईंनाही मी म्हणते की तुम्ही गप्पा मारल्यात ना की एक छोटा आर्टिकल वाचल्यासारखं होतं. बरोबर. विद्याताई पण इतक्या छान गप्पा मारतात तुमच्याशी, आणि तिच्या डेप्थ मधल्या गप्पा असतात, आणि अतिशय सोबर आहे. त्याच्यामुळे अतिशय म्हणजे विद्याताई म्हणजे असं अगदी नाही. आणि तुमच्यातलं चांगलं शोधून त्या तुम्हाला, आम्हाला सगळ्या शिक्षकांना त्या द्यायच्या. बरं का, की म्हणजे त्यांनी एकदा डायरी दिली होती, त्याच्यात 2च ओळी लिहिलेल्या. पण कधीतरी जर तुम्हाला शिक्षक म्हणून जरा डाऊन वाटत असेल तर ती डायरी काढून बघावं. त्यांनी लिहिलेल्या 2 ओळी वाचून स्वतःच तुम्ही हे. असा कधी प्रसंग आला शाळेमध्ये विशेषतः की बापरे आता काय करू, म्हणजे मगाशी जसं चिठ्ठीचं म्हणाला ते की काय वाटेल ते लिहिलं होतं, तसं मुलांच्या वागण्याचा वगैरे असा कधी तुम्हाला, कारण एक ती पौगंडावस्थेतली मुलं असतात आणि सगळाच म्हणजे तो असतो ना, तर तसं कधी घडलं आणि मग कसं ते डील केलं, कारण अवघड असतं मुलांची. पुष्कळ घडतात. हो, बेसिकली
लैंगिक प्रश्न बरेच येतात. अशा वेळी तुम्हाला खूपच संयम ठेवून ते डील करायला लागतात. दुसरं म्हणजे काही काही मुलांना, आमच्या शाळेत तसं अक्षरनंदनमध्ये बऱ्यापैकी मोकळीक होती मुलांना तुमच्या भावना व्यक्त करण्याची वगैरे. मला एक असं आठवतंय की अगदी पहिल्या बाकावरच मुलगा होता आणि मी काहीतरी, विद्यार्थ्यांचा फोन आला की संध्याताई अमुक अमुक लिहून घ्यायचंय, तर तुम्ही घ्या तेवढं लिहून, मुलांकडून आपल्याला पाठवायचंय. आणि शेवटच्या 2 तासिका मुलांच्या गेम्सच्या होत्या. तर त्या ताई काय म्हणल्या की संध्याताई मला आत्ता मुलं ऐकणार नाहीत, गेम्सचा पिरियड म्हणजे जीवन मरणाचाच प्रश्न त्यांचा, तर तुम्ही गेलात तरच ते लिहून होईल. म्हटलं बरं मी जाते. मी गेल्यावर त्यांना सांगितलं की असं असं लिहायचंय. तर तरी मी म्हणत होते की तुम्हाला हे 2 तास मी भरून देईन. गेम्सचे पिरियड म्हणजे जीवन मरणाचा खरंच प्रश्न असायचा. पहिल्या बाकावरचा मुलगा आयदर तू बाहेर जा किंवा मी बाहेर जाईन. तर मग तो काही गेला नाही. आता मी बोलून तर बसले, बाहेर गेले. म्हटलं पण आता तर वेळ आपल्याला लिहून घ्यायचं, तर कसं जायचं आतमध्ये बाई. मलाही बरोबर मी आत गेले आणि मी म्हटलं तुम्हाला वाटलं असेल की संध्याताई असं म्हणल्या तर खरं, पण आल्या तर खरीच ना शेवटी. तर शेवटी मी विचार केला की माझा मान अपमान मी तुमच्या हातात दिलेला नाही. ओके. तो माझ्याकडे माझा इंटॅक्ट आहे. आणि त्यामुळे तुम्ही एवढ्या गोष्टींवरून माझा अपमान करू शकत नाही. तर मी दिलाच नाहीये तुमच्या हातात, द्यायचंच आहे. म्हणजे अशा वेळी मुलांना ठाम राहून करणं असं अनेकदा व्हायचं, खूपदाच व्हायचं. कोणी 2 मुलं आतमध्ये मिठ्या मारून वगैरे असं पण बरेचदा 2 मुली गच्चीत सापडल्या 6वीतल्या, कट्ट मिठ्या मारून एकमेकींना सगळीकडे हात लावतायत वगैरे. आल्यावर म्हटलं की काय रे, मी रागवले वगैरे नाही, फक्त म्हटलं की असं करत होतात ना, का ग करावं वाटलं नाही. म्हणे आम्ही त्याही एका सिनेमात बघितलं. म्हटलं असं मुली बायका असं करताना बघितलं. नाही, मुलगा मुलगी करत होते. म्हटलं मग तुम्ही का दोघी करत होते? आम्हाला मुलगाच मिळेना म्हणून आम्ही आमचं करतो. म्हटलं मज्जा आली का? खूप नाही, खूप नाही आली. मग जरा चान्स घेऊन की प्रत्येकाचं कसं वय असतं, त्या वयात आनंद देणाऱ्या क्रिया असतात वगैरे वगैरे सांगून असे खूप येतात. असं शाळेत सगळ्यांनाच येतात, नाही. आणि मुख्य ते वय तसं ना की तेव्हा. तर तुमच्या शाळेमध्ये लैंगिक शिक्षण देणं असा काही असतो म्हणजे, आणि ते कसं देण्याची पद्धत कशी? बेसिकली मी असताना तरी ज्ञानप्रबोधिनीचा त्यांचा एक गट होता. ते चांगले घ्यायचे. तर मग त्यांनाच आम्ही बोलवायचे. आणि मग पुढे सीमाताई म्हणून आपल्या ज्या होत्या त्या घ्यायच्या. खालच्या वर्गात मनीषाताई वगैरे घ्यायच्या. पण अगदी सुरुवातीला आपण त्या गटाला बोलवायचो. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा मग त्यावेळी, म्हणजे एकदा असं झालं की बाथरूममध्ये 5-6 मुलगे बंद होती सारखी. तर मग सकाळी शाळा भरायच्या वेळी बाथरूम बंद, आतून कडी. मग ते पालकांच्या लक्षात आलं की बरेचदा असं असतं. मग ते रश्मीताईंकडे गेली खाली. तेव्हा रश्मी प्राथमिकमध्ये खाली असायची, मी वर असायचे. पण सांगितलं की असं असं झालं. मग रश्मीताईंनी सांगितलं वर संध्याताईंना जाऊन सांगा. मग ते येऊन सांगितलं. आमच्या हायस्कूलचं होतं ना. तर मग आपल्या कल्पनाताई म्हणून होत्या तिथं बाई. त्यांना म्हटलं काही नाही, फक्त खिडकीतून डोकावून बघायचं आणि मला सांगायचं. मला वाटत होतं कुठे काही असं चाललंय का. त्या म्हणल्या 5 जण असे नुसते बसलेले होते. मग माझ्या लक्षात आलं की ते प्रकरण आहे. मग त्यांना बोलवलं की तुम्ही जे करताय तो गुन्हा नाहीये, इट्स नॅचरल. फक्त तुम्ही शाळेच्या वेळी ते बंद करताना पंचायत होते. म्हटलं बाथरूम बंद होते, बाकीच्यांना जाता येत नाही. पण ह्याबद्दल तुम्हाला जर योग्य माहिती हवी असली तर मी सुद्धा देऊ शकते. पण माझ्याकडून संकोच वाटत असेल तर आपण दुसऱ्या कुणाला तरी बोलू. मग गौरीताईंशी बोलले. गौरीताई म्हणली मुलींचं वाण म्हणून आहेत,
त्यांना बोलवा संगताई. पण अजूनही एक पालक आले, त्या मुलांशी बोलणं झालं आणि सॉल्व्ह झालं. कारण अशा गोष्टी होणं असं ते एक असतंच ना, म्हणजे की कळत नाही काय करायचं. बऱ्याच वेळेला ट्रॅडिशनल शाळांमधले शिक्षक ओरडतात, पहिली त्यांची प्रतिक्रिया ओरडायचीच असते. त्याच्यामुळे हा एक बऱ्यापैकी वेगळेपणान चांगला म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना, वळण लावणं यासाठी. अक्षरनंदनचं गॅदरिंग खूप छान असतं असं मी नेहमी ऐकलंय. मला जायचं असायचं पण कधी जमलं नाही समोर. तर त्याविषयी थोडं सांगा ना, तुमचा रोल काय असायचा त्याच्यात? गॅदरिंग मी आणि अरुंधती ताई, अगदी सुरुवातीला दुसऱ्या ताई असायच्या, पण जसं मला आठवतंय तसं मी आणि अरुंधती ताई आम्ही दोघी मिळून गॅदरिंग बसवायचे आणि तो अत्यंत आनंददायी अनुभव आम्हाला असायचा. आम्ही आधी विषय निवडल्यानंतर तो तिथं आधी काढून ठेवायचे टेबलवर आणि मग त्याला भरपूर किरणं असायची. आधी त्याला प्रतिशब्द आधी सगळे लिहिले जायचे. काय वाटेल तुम्हाला ते लिहा. मुलांनी लिहायचं, शिक्षकांनी लिहायचं, कोणीही लिहायचं. मग आम्ही आमच्या ह्याच्यावर दोघी पण प्रयत्न करायचे आणि कुण्या व्यक्तीला दरवर्षी त्याबद्दल जरा गप्पा मारायला वगैरे बोलवायचे. विषय साधारण काय असायचे? रंग असायचं, माती असायची किंवा कितीतरी पाऊस असे. आणि मग माधुरी पुरंदरे यायची कधी. नंतर एक संदीप देशपांडे म्हणून आहे, तो यायचा. असं कोणी कोणी यायचे. एकदा आनंदचा बुकस्वार, तो पण चांगला विचार करणारा आहे. असे कोणी कोणी बोलवायचे आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या. आणि मग टोटल खूप साहित्य शोधून मुलांना पण लिखाण करायला लावून, आधी मुलांकडून लिखाण करून घ्यायचं. आधी मुलांना तुम्हाला हे सगळे विषय मुलांनी दिलेले असायचे 100%. आणि त्यातनं आम्ही निवड करायचे. आणि ती निवड मुलांनीच करायची का ती तुम्ही करायची? ती आम्ही म्हणजे की आता हे झालेलं आहे, हे नको, हे काही वर्षांपूर्वी होऊन गेलंय, अशा पद्धतीने. पण ते सगळे विषय मुलांनी दिलेले असायचे. आणि मग मी आणि अरुंधती अक्षरशः आनंददायी तो अनुभव होता. किती 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 पुस्तकं पालती घालायची, कविता निवडायच्या आणि मग त्याची मुलांकडून असं लिहून घ्यायचं की बॅकड्रॉप पण आमचे फार सुंदर असायचे. त्याला अप्रोप्रिएट असे किंवा नाटक, डान्स वगैरे याच्यात कुठल्या ह्याच्यात तुम्हाला काम करायला आवडेल ते सगळं लिहून घ्यायचं, त्याची छाननी करायची. खूप मजा यायची मुलांना पण. मुलं पण कितीतरी लिखाण करायचे, क्रिएटिव्हिटीला वाव भरपूर वार. आणि आता तर आमची इथं वर्षोत्सव असतो. वर्षोत्सव म्हणजे दरवर्षी पहिल्या टर्ममध्ये मुलं त्यांचं छोटंसं एक विषय निवडून छोटं गॅदरिंग सारखं करतात. अतिशय सुंदर करतात. सगळं ते करतात. सगळं ते करतात. विषय निवडतात, त्याच्यावरचं लेखन करतात, त्याच्यावरचं सगळं स्किट्स लिहितात. आणि त्याचे काही काही नियम पण शाळेने घालून दिलेले आहेत की आणि सगळ्यांनाच ते पॅरलल त्याच वेळी वर्ग सजावट पण असते. कारण सगळ्यांना स्टेजवर जमत नाही ना. पण तरी सुद्धा तुम्ही त्याला अप्रोप्रिएट तुमचा छोटा पडदा पण मागचा केला पाहिजे, बॅकड्रॉप. त्याला अप्रोप्रिएट चित्र पण काढली पाहिजे, ती दाखवायची तुम्ही. किंवा त्याच्यात एक नृत्य असलंच पाहिजे, वर्गातल्या सर्वांचा सहभाग कंपल्सरी असलाच पाहिजे, एक सामूहिक गीत असलंच पाहिजे. असे बरंच हे करून पण फार सुंदर करतात मुलं. त्यांनी पूर्ण निवड करायची, लिखाण करायचं. खूप छान मुलांना त्याचा आनंद अतिशय मिळतो आणि खूप नवं काहीतरी नवं. आणि मग त्याचबरोबर वर्ग सजावट पण घेतो आम्ही की जेणेकरून वर्गात सजावट आम्ही म्हणजे आता हे घेतो. बरोबर आहे. पण तिथेही काही मुलांना कसं की लिखाण करण्यात असा आनंद जास्त असतो. त्यांची आवड कशातली. तुम्ही एकूण किती वर्ष होतात अक्षरनंदनमध्ये? मी 2000 ते मला वाटतं 2000 12-13 पर्यंत असावे. ओके. आता नंतर तुम्ही काय काय करताय?
आता मी इकडे मी स्वतः पेंटिंग वगैरे पण खूप करते. पेंटिंग विषयीच मला एक विचारायचं होतं आणि इकडे पेंटिंग करत असताना म्हणजे काही काही वेळेला लोक असं म्हणतात ना की ते आपलं शेवटी अभिव्यक्तीचं माध्यम आहे. तर असं तुमच्या कधी लक्षात आलं का की तुम्ही पेंटिंग करत असताना कधीतरी तुम्ही खूप दुःखात आहात, कधीतरी खूप आनंदात आहात, कधीतरी खूप चिडलेले आहात आणि त्यानुसार तुमच्या पेंटिंगमध्ये काहीतरी उतरतंय? कसं होतं म्हणजे रंगातून का स्ट्रोक्स मधून का? काय झालं, जेव्हा नवरा गेला तसं कंपॅरेटिव्हली मी 47च वर्षाची होते, म्हणजे असा अगदी काही जाणारा नव्हता तो. तर काही दिवस मी सारखी दुःखातच असायची, काही दिवस काही झालं की रडूच यायचं. पण मग त्यावेळी मी वेगळं काहीतरी करायचं, पण मला म्हणजे जाणवायचं की नाही आता ठेवून देऊया, नाही होते आपल्याच्यातून पुढे जातच नाहीये ते चित्र. पण आता ज्या मी शाळेत जाते ना, 5 वर्ष झाली, ते तर आता एक अशी एक असा वर्ग झालाय तयार की तो पूर्ण झोपडपट्टी पण नाहीये, पण कनिष्ठ मध्यम वर्ग, रिक्षावाल्यांची मुलं आहेत, टपरीवाल्यांची मुलं आहेत, त्यांना इंग्रजी माध्यमातच शिकवायचंय. ओके. नाहीच मराठी. आमची म्हणजे संस्था आहे, संयुक्त स्त्री संस्था, त्याच्यातर्फे एक मराठी माध्यमाची शाळा आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. मराठी माध्यमाची शाळा बंद पडायला आली आहे, सगळ्यांना इंग्लिश माध्यमात, आणि ती सुद्धा काही फार उत्तम चालली असं नाही, कारण संस्थेकडे पैसे नाहीत. पण त्या मानाने अत्यंत कमी फी मध्ये पुष्कळच चांगली शाळा चालवतो आम्ही. मग तिथं मी सल्लागार म्हणून किंवा समन्वयक म्हणून आता 5 वर्ष जाते. पण मग पहिल्या 1 वर्षभरातच माझ्या लक्षात आलं की अक्षरनंदनची लांबी रुंदी तिथं नाही, अर्थातच नाही येणार. खूप वेगळ्या प्रकारे विचार करावा लागतो तिथं. अगदी इथं कसं प्रत्येक सहल ही अभ्यास सहल असायची. तिथं मी पहिल्यांदाच म्हटलं की पहिल्या सहलीला मी येईन म्हटलं, बरोबर, तर वॉटर पार्क मध्ये फी अक्षरशः दाताच्या कण्या करायला लागतात तरी फी गोळा होत नाही. 2 दिवसात सगळी याची पिकनिकचे पैसे 800 रुपये जमा आणि वॉटर पार्कला. पण तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की या मुलांना आनंद नाही मिळणार कधीच. मी माझे पूर्ण विचार बदलूनच टाकते तिकडे. बरोबरच आहे, म्हणजे ते बघायला लागतं ना त्यांचं वास्तव काय आहे, त्या वास्तवाशी आपल्याला हे करायला लागतं. मग पेंटिंगचं तुमचं वाढत गेलं पुढे का कमी झालं का? वाढतंय. आणि मग आपलं आपण कशा प्रकारचं पेंटिंग करतो? सुरुवातीला मी वास्तववादी म्हणजे चक्क फोटोग्राफ्स वरून करणं वगैरे असं केलं, कारण सुरुवातीला तुम्ही तुमचं इमॅजिनेशन प्रचंड, त्याच्यासाठी तुम्हाला काय घालावं लागतं. म्हणजे जे उत्तम चित्रकार असतात त्यांचा वर्षानुवर्षाचा तो रियाज असतो, विचार असतो, आणि त्याला एक वेळ आणि मोकळा स्वास्थ्य हाताखालून केवढं तरी तुमच्या गेलेलं असतं. हे तुम्ही नवीन आत्ता येणार आणि आत्ता एवढ्यात मी जरा नवचित्र किंवा मनाची चित्र, ॲबस्ट्रॅक्ट याकडे पहिल्यांदा आत्ता 2 चित्र केली. नाही तर चक्क चांगले चांगले फोटोग्राफर्सनी वेगळ्या एरियातने काढलेले फोटोग्राफ्स घेऊन त्याची आणि व्यक्तिचित्रण पण केली का? व्यक्तिचित्रण नाही, त्याला खूपच तुम्हाला थोडीशी काढली आहेत 1-2, पण मग आता मी पेन्सिलनी व्यक्तिचित्रणाचा बराच सराव करते, स्केचेस भरपूर काढते, आणि व्हॅन गॉग वगैरे मला खूप आवडतात म्हणून त्यांचे थोडेसे काढते. आणि आता पुढे काय करायचा विचार आहे? पुढे आता मी सध्या म्हणजे असं माझं सारखं काही ना काहीतरी, मी शिवण खूप चांगलं शिवते, त्यामुळे माझं शिवण एक सारखं सुरू असतं. मधून आता एक NGO आहे, ती सातपुड्यामध्ये काम करते, तर त्यांच्यातर्फे तिकडे सातपुड्यात थंडी खूप असते ना, तर मग ते स्वेटर छोटे आणि टोप्या, मग आता मी 10 टोप्याच विणून दिल्या. असं काही करत असते, पेंटिंग करते. आता जरा इतर वाचनही मी, वाचनाचं प्रचंड नाद आहे मला. अरे वा. आणि काय वाचता मग? वैचारिक पण, कादंबऱ्या वगैरे मी अजिबातच नाही, वाचत नाही मला ते. पण मग कुठलं वाचता, म्हणजे काय प्रकारचं? आता सध्या माझं जरा डोळे थोडे दमतात,
त्यामुळे मग मी अगदी मला रविवारचे शनिवार रविवारचे पुरवण्या सुद्धा खरं सांगू का मला रविवारपर्यंत जुळत नाही. हो, पुढच्या रविवारपर्यंत. पण मग आता उदाहरणार्थ अंतर्नादचा आता मध्ये एक मोठा ठोकळा त्यांनी हे केला, तो बरेच दिवस पुरतोय. त्याच्यानंतर असे जरा वैचारिकच मात्र मला आवडतं. आणि लेखनाच्या वेळेला काय काय लिहिलं तुम्ही? मी बालनाटकं खूप लिहिली. ती मगाशी म्हणालात, पण तुम्ही गावकरीमध्ये वगैरे? गावकरीमध्ये मी तेव्हा त्या काय त्यावेळेचे जे सामाजिक विषय असायचे त्याच्यावर थोडंसं छोटे छोटे लेख लिहायची आणि पुस्तक परीक्षण चिक्कार लिहायची, चांगली पुस्तकं. म्हणजे असं काही ना काही उदाहरणार्थ मी आले तिथून इथं तर मग काय बाई लगेच ओळख, म्हणजे इथं काही असं हे नाही ना, नाही ओळख होती थोडीफार, पण मला अक्षरनंदन मिळालं नव्हतं तोपर्यंत. मग एक वाचन ग्रुप म्हणून आम्ही केला होता. त्याच्यात ती आपले मंत्री त्यांची बायको, काय तिचं नाव मी तिला सांगते, कुठली तुमच्या जवळ राहणारी? ती इंदिरा कॉलेजमध्ये शिकवायची. आपले मंत्री कोण आता नाही आहेत ते, पण एक वंदना अत्रे म्हणून होती याच्यात, SNDT ची प्रिन्सिपल. नाही, इथे आल्यानंतर असे आम्ही चौघींनी ग्रुप केला होता. आणि याच्यावर आम्ही यांच्या गच्चीवर काय त्याचा मुलगा डेंटिस्ट होता, तो पण लिखाण करतो छान, जावडेकर, आशुतोष जावडेकर याची आई प्राची. बरोबर, माहिती आहे. तर मी प्राची, वंदना अत्रे आणि चौथी होती. आम्ही 5-6 जणींनी असं वाचन ग्रुप केला होता. आणि मग त्याच्यातर्फे एकदा असं आम्ही ठरवलं की वाचकांना आपण चांगल्या पुस्तकांची यादी द्यायची. ते काम मी घेतलं, कारण तेव्हा मला काही काम नव्हतं. मग नगर वाचन मंदिरात जाऊन बसायचं 8-10-12 दिवस. तेव्हा ज्या काही चांगली पुस्तकं आहेत नवी आलेली त्याच्यात काय आहे काय नाही, त्यातलं प्रकाशक, भरपूर मग तशा याद्या केल्या. आणि मग 3 दिवसाचं वर्कशॉप घेतलं होतं आम्ही. प्राचीच्या ओळखी खूप होत्या ना, आणि मग त्यांच्या हातात त्या याद्या दिल्या. 3 दिवस वर्कशॉप घेऊन चांगली चांगली व्याख्यानं ठेवली. असं काही ना काही चालू होतं. अशाच प्रकारचं मोठं मोठं आता काम करत राहा. छान वाटतंय, त्याच्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मस्त वाटलं गप्पा मारून. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं YouTube चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.